राज्यात आणि देशात सत्ता तुमची आहे, मग काय धंदे काम आहे तुमचं? मग भाजपला सीट मिळालं तर सायकलनं प्रचार करणार. भाजपला सीट मिळालं तर सायकलनं करणार. मग सायकलमध्ये तेल घालायला लागत नाही. मग मला काय अपेक्षा पण नाही. भाजपला सीट मिळालं सायकल प्रचार करणार आहे. कुठल्याही परिस्थिती भाजपला सीट मिळून आणणारच आहे. कोण आहे उमेदवार? कोण आहे भाजपचा उमेदवार कोण आहे? दगड असू दे. होय, म्हणजे भाजपचं दगडला उभा केलं तर पण मतदान करणार. दगड असू दे. मग ते काय कामं करतील काय करायला? आता काम कोणाचं चालू आहे की सध्या केंद्रात राज्यात काही आमदार शिंदे आहे, सगळं त्यांचं काम आहे की. म्हणजे मग भाजपच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार कुठल्याही परिस्थिती. बाकीचं काय मग प्रचार देखील त्यांचा सायकलवरनं करणार. तुळशीपत्र घरावर 15 दिवस ठेवून 15 दिवस तुळशीपत्र घरावर ठेवणार किंवा सायकलनं मी भाजपचा प्रचार करणार असे योग सांगायला लागतात. म्हणजे काय बघा आता काय भाजपचं काय जादू केल्या. नमस्कार हो. काय काय नाही तुम्ही आहे का टाकळीवाडीचं या पुढे तुम्ही टाकळीवाडीचं म्हणजे ह्याच मतदारसंघातला या मतदारसंघात निवडणूक चालू आहे आता. तुम्हाला माहिती आहे का निवडणूक आता काय चालू आहे? तुम्ही जाते नाही बरं. मग तुम्ही काय करताय? हॉस्पिटलमध्ये काम करताय. बरं, आता तुम्हाला काय वाटते कोणाला निवडून द्यायला? भाजपला? अरे वा, भाजपला का म्हणजे लाडकी पण दिल्या म्हणता ना. हां, त्याला तुम्हाला 1500 येतात महिन्याला येतच नाही. अरे अरे मग म्हणतात की आम्हाला सगळ्यांना दिले म्हणून आम्ही तुम्हाला येत होतं. पण मग तरी पण भाजपला काम म्हणून करणार. बघा आता लाडक्या बहिणी म्हणून भाजपला मतदान करणार. खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळी माणसं या ठिकाणी बघायला मिळाल्यात. कोण म्हणते सायकलनं प्रचार करणार, कोण म्हणते घरात तुळशीपत्र ठेवणार. या मातानंतर काय अजून लाडकी बहीण चालू नसली तरी पण यांनी मतदान भाजपला करणार म्हणतात. तर इथं तर काँग्रेसचे अगदी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते रत्नाबा कुंभार बसून ते आत्तापर्यंत ते काँग्रेसची एकनिष्ठ त्यांनी ठिकाणा ठेवलेला आहे आणि त्यांचे नाव लिहिलेलं आहे. त्यामुळं कोण निवडून येणार हे अद्याप या ठिकाणी सांगता येत नाही आणि अजूनही उमेदवारी कोणाची या ठिकाणी स्पष्ट झाली नाही. त्यामुळं नेमकं कोण निवडून येणार आणि कशाच्या जोरावर निवडून येणार हे या ठिकाणी स्पष्ट झालं नाही. मराठी एस न्यूजसाठी दातवाडून संदीप आरसू.